नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा 2020मध्ये विचारलेली जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या विषयाचं PYQ ॲनालिसिस. तर चला मित्रांनो, पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पहिला प्रश्न आहे, एका कॉलममध्ये सिटी दिलेली आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये कोणत्या रिव्हरवरती ती सिटी वसलेली आहे किंवा बसलेली आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर कॉलम 1मध्ये आहे पॅरिस, जिनेवा, बोन, क्यू आणि कॉलम 2मध्ये आहे राईन, रोन, डिनेपर आणि सीन. तर मित्रांनो, पॅरिस हे सीन नदीवरती आहे, क्यू डिनेपर नदीवरती आहे. एचं चार इथे आहे, एचं 4 इथे आहे आणि डीचं 3 ऑप्शन 1मध्ये असल्यामुळे जिनेवाचं 2 येते, जिनेवा रोनमध्ये येते आणि सीचं 1 बोन राईन नदीवरती येते. तर मित्रांनो, इथे तुम्हाला हा टेबल दिलेला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, पॅरिस सीन नदीवर आहे, बोन राईन नदीवर आहे, जिनेवा रोन नदीवर आहे, अलेक्झांड्रिया नाईल नदीवरती आहे, बगदाद टायग्रिस नदीवरती आहे, बुदापेस्ट दानुबे रिव्हरवरती आहे, कराची इंडस नदीवर आहे, लंडन थेम्स नदीवरती आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे, मॉस्कोवा नदीवरती आहे, न्यूयॉर्क हुडसन नदीवरती आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे, वॉशिंग्टन DC पोटोमॅक वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी आहे, व्हिएना दानुबे रिव्हरवरती आहे आणि क्यू डिनेपर नदीवरती आहे. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर उद्या परत क्वेश्चन रिपीट झाला तर तुम्हाला तो अटेम्प्ट करता येईल. तर चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, हा रॉक सिस्टमवरती आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे, द कडप्पा रॉक सिस्टम इज फाउंड इन पेनगंगा अँड गोदावरी रिव्हर बेसिन. दुसरं स्टेटमेंट आहे, आयर्न ओर अँड मॅंगनीज इज फाउंड इन धारवार रॉक सिस्टम. आणि थर्ड स्टेटमेंट आहे, कोल इज फाउंड इन गोंडवाना रॉक सिस्टम ऑन ॲम्पल स्केल. तर मित्रांनो, स्टेटमेंट सी हे बरोबर आहे. भारतामध्ये गोंडवाना रॉक हा जे कोल जे आढळते ना, तो गोंडवाना रॉकमध्ये आहे 90%मध्ये. म्हणजे भारतामध्ये आढळणारं 90% कोल हे गोंडवाना रॉक सिस्टममध्ये सापडते. तसंच आयर्न ओर अँड मॅंगनीज इज फाउंड इन धारवार रॉक सिस्टम, हे पण बरोबर आहे. आणि कडप्पा रॉक सिस्टम इज फाउंड इन पेनगंगा अँड गोदावरी रिव्हर बेसिन, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर यामुळे याचं आन्सर 4 ABCR करेक्ट येते. तर तुम्ही पाहू शकता या मॅपमध्ये की धारवार जी सिस्टम आहे ती कर्नाटकामध्ये आढळते किंवा सापडते. आणि याला धारवार असं यामुळे म्हटलं जातं की सर्वात प्रथम हिचं जे एक्सकेवेशन असते ते कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यामध्ये केलं होतं, म्हणून त्याला धारवार सिस्टम असं म्हटलं जातं. आता इथे तुम्ही पाहू शकता कडप्पा म्हणजे ही डार्क रिजनवाला जो आहे, इथे कडप्पा आढळते. आणि विंध्यन सिस्टम म्हणजे ही विंध्यन माउंटेन आहे या रिजनमध्ये, हा इथे मध्य प्रदेश आणि झारखंडला लागून थोडाफार रिजन जो आहे तो विंध्यन सिस्टम आहे. आता इथे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा. धारवार रॉक्स आर रिच इन आयर्न ओर, मॅंगनीज, लीड, झिंक, गोल्ड अँड सिल्वर. आता धारवार रॉकची एक चॅम्पियन नावाची सिरीज आहे. चॅम्पियन सिरीज कंटेनिंग गोल्ड माइन्स लाय विद इन दिस सिस्टम. तर ही चॅम्पियन सिस्टम जी गोल्ड माइन आपण म्हणतो ना, KGF जो मूवी पाहिला असेल कोलार गोल्ड फील्डवाला, तर तिथे ही चॅम्पियन सिरीज आढळते. दिस चॅम्पियन सिस्टम सिरीज आहे हे इज नेम्ड आफ्टर चॅम्पियन रीप इन कोलार गोल्ड फील्ड्स. The Kolar gold fields contain one of the deepest gold mines of world. The other series of Dharwar system are as follows. एक आहे चंपानेर series that is found near Baroda. This source of lush green variety of marble, म्हणजे या सिरीजमध्ये मार्बल सापडते. दुसरी आहे क्लोजपेट सिरीज दॅट इज फाउंड इन बालाघाट अँड छिंदवारा ऑफ मध्य प्रदेश. इट इज रिच इन कॉपर. चिल्पी सिरीज दॅट इज फाउंड इन अँड अराउंड क्लोजपेट सिरीज इन बालाघाट अँड छिंदवारा. Iron ore series that is located in Singhbhum, Mayurbhanj and Keonjhar ranges, हे ओडिशामध्ये येते. आता सेकंड रॉक सिस्टम आहे कडप्पा रॉक सिस्टम. तर कडप्पा सिस्टम रॉक्स आर रिच इन मेटामॉर्फिक रॉक्स सच as sandstone, shale, limestone, quartzite and slate. They contain iron and other inferior quality of ores and minerals. They are mainly found in Kadapa district of Andhra Pradesh, आणि म्हणून त्याचं नाव कडप्पा रॉक सिस्टम आहे. along with other places such as Chhattisgarh, Rajasthan, Delhi and Lesser Himalayas. One of the important series of Kadapa system is Papaghani series, named after the river of same name in Andhra Pradesh.
Pakhal series in Godavari region and Penganga series in Penganga river basin in Wardha district. तर असंच महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही पाहू शकता की गोदावरी नदीपासून तर पेनगंगा नदीपर्यंतचा विस्तार आहे. आता शेवटचा आहे गोंडवाना रॉक सिस्टम कंटेन्स 90% ऑफ इंडियाज कोल डिपॉझिट. द इम्पॉर्टंट कोल बिअरिंग एरियाज ऑफ दिस सिरीज आर रानीगंज, झरिया, करणपूर, बोकारो ऑफ दामोदर बेसिन इन ओडिशा अँड पेंच व्हॅली इन छत्तीसगड अँड मध्य प्रदेश. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका कॉलममध्ये नदी दिलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये ती कुठे उगम पावते याच्याबद्दल त्याची माहिती दिलेली आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिल्या कॉलममध्ये नद्यांचे नाव आहेत इंडस, तापी, नर्मदा, कावेरी. तर मित्रांनो, तापी नदी ही मध्य प्रदेशमध्ये सातपुरा रेंजमध्ये उगम पावते बितूल डिस्ट्रिक्टमध्ये. कावेरी नदी ब्रह्मगिरी हिल रेंज वेस्टर्न घाट कर्नाटकामध्ये येते, इथे उगम पावते. नंतर आहे इंडस नदी ही इथे ऑप्शन 2 रायझेस इन तिबेट नियर लेक मानसरोवर. आणि राहिली नर्मदा नदी, तर नर्मदा नदी ही अमरकंटक हिलमध्ये मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. तर यामुळे 1चं 2, एचं 2 इथे एक आहे, एचं 2 इथे एक आहे, बीचं 3 इथे, म्हणजे ऑप्शन 4चं उत्तर आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की इंडस नदी जी की इथे आहे मानसरोवर, तर इथेच इंडस नदी पण उगम पावते, इथे ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते आणि इथेच जवळच सतलज नदी पण उगम पावते. म्हणजे या प्लेसवरून 3 नद्या उगम पावतात मानसरोवरपासून, इंडस, सतलज आणि ब्रह्मपुत्रा. तसंच गंगा नदी गंगोत्री ग्लेशियरमध्ये उगम पावते, यमुना नदी यमुनोत्री ग्लेशियरमध्ये उगम पावते. आणि आता हे जे प्लेस आहे हे आहे अमरकंटक, आणि इथे तुम्ही पाहू शकता की नर्मदा नदी उगम पावते आणि या डायरेक्शनला सन नदी उगम पावते. तर हे दोन्ही नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. नंतर आता तापी नदी, तर इथे बेतूर डिस्ट्रिक्ट आहे म्हणून तापी नदी इथे उगम पावते. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर, कृष्णा नदी महाबळेश्वर आणि कावेरी नदी ही इथे ब्रह्मगिरी हिल्समध्ये उगम पावते. तर हे बघा इथे रिव्हर दिलेली आहे आणि त्याचं ओरिजिन स्थळ दिलेलं आहे. इंडस कैलास रेंज मानसरोवर, ब्रह्मपुत्रा मानसरोवर, गंगा गंगोत्री, यमुना यमुनोत्री, नर्मदा अमरकंटक, तापी ईस्ट सातपुरा रेंज बेतूल डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश, गोदावरी त्र्यंबकेश्वर, कृष्णा महाबळेश्वर, कावेरी ब्रह्मगिरी रेंज, महानदी सातपुरा रेंज, सन नदी अमरकंटक, म्हणजे अमरकंटक हिलवाला अमरकंटक. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट्स हॅव देअर करेक्ट डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन अँड सेक्स रेशो ॲज पर सेन्सस 2011. तर मित्रांनो, तुम्हाला टॉप 5 जे आपले महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आहे त्यांची डेन्सिटी, सेक्स रेशो, नंतर पॉप्युलेशन, मेल पॉप्युलेशन, फिमेल पॉप्युलेशन, त्याचा लिटरेसी रेशो हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये टॉप 5ची कॅटेगरी जी आहे, समजा सेक्स रेशोमध्ये टॉप 5 डिस्ट्रिक्ट, तसंच लिटरेसीमध्ये टॉप 5 डिस्ट्रिक्ट यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर याचं उत्तर आन्सर 3 येते, बी आणि सी बरोबर मॅच आहे, म्हणजे ठाणे आणि औरंगाबाद इनकरेक्टली मॅच आहे. तर इथे तुम्हाला करेक्ट मॅच दिले. ठाणेची डेन्सिटी 1157 आहे, नाशिकची 393, नांदेडची 319, औरंगाबादची 366 आणि सर्वात जास्त मुंबई सबर्बनची आहे, त्यानंतर मुंबई सिटीची येते पॉप्युलेशन डेन्सिटी. आणि सेक्स रेशो 886 ठाणेचा, नाशिकचा 934, नांदेडचा 943 आणि औरंगाबादचा 923. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर या प्रश्नामध्ये ऑप्टिमम पॉप्युलेशन आणि त्याच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या डिफिनेशन वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेल्या आहेत त्याबद्दलचं आपल्याला मॅच द फॉलोइंग दिलेलं आहे. तर पहिल्या कॉलममध्ये वेगवेगळे सायंटिस्टचे नाव आहेत आणि सेकंड कॉलममध्ये त्यांनी दिलेली डिफिनेशन आहे. तर पहिल्या कॉलममध्ये आहे बोल्डिंग, डाल्टन, पीटरसन, कार्ल सॉन्डर्स आणि त्यांनी दिलेल्या डिफिनेशन आहे. तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता की याचं उत्तर आन्सर 2 आहे. आणि आता ते कसं आहे ते आपण पाहूयात. हे जे बघा, द ऑप्टिमम लेवल शोज दॅट साईज ऑफ पॉप्युलेशन विच इल्स हायेस्ट क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे अशी पॉप्युलेशन जी की हायेस्ट क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला देणार आहे. अकॉर्डिंग टू प्रेस्टन क्लाउड, द ऑप्टिमम पॉप्युलेशन इज वन दॅट लाईज विदिन लिमिट्स large enough to realize the potentialities of human creativity to achieve a life of high quality for all the inhabitants indefinitely, but not so large as to threaten dilution of quality or the potential to achieve it or the wise management of ecosystem.
आता वेगवेगळे डेफिनेशन वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेले आहेत ते आपण पाहू. तर बोल्डिंगची डेफिनेशन असे की द पॉप्युलेशन ॲट विच द स्टँडर्ड ऑफ लाईफ इज ॲट मॅक्सिमम, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लाईफ यांना बेस मानून ऑप्टिमम पॉप्युलेशनची डेफिनेशन दिलेली आहे. अकॉर्डिंग टू डाल्टन, ऑप्टिमम पॉप्युलेशन इज दॅट विच गिव्ज मॅक्सिमम इन्कम पर हेड. याचं मॅक्सिमम इन्कम पर हेड क्रायटेरिया आहे. अकॉर्डिंग टू पीटरसन, ऑप्टिमम पॉप्युलेशन इज द नंबर ऑफ पीपल दॅट इन अ गिव्हन नॅचरल, कल्चरल अँड सोशल एन्व्हायरमेंट प्रोड्युसेस मॅक्सिमम इकॉनॉमिक रिटर्न. मॅक्सिमम इकॉनॉमिक रिटर्नचा क्रायटेरिया पीटरसनने दिलेला आहे. आणि अकॉर्डिंग टू कार्ल सॉन्डर्स, द ऑप्टिमम पॉप्युलेशन इज दॅट पॉप्युलेशन विच प्रोड्युसेस मॅक्झिमम सोशल वेलफेअर. म्हणजे कार्ल सॉन्डर्सचा क्रायटेरिया सोशल वेलफेअरवरती बेस्ड आहे. आणि अकॉर्डिंग टू SD मौर्या, the optimum population is the population size, the number of people that in relation to given economic, social or military goals produces maximum return. तर अशा पद्धतीने वेगवेगळे पर्सननं वेगवेगळी डेफिनेशन दिलेली आहे आणि ती आता आपण पाहिली. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर इथे आपल्याला महाराष्ट्रातील सॉइल्स आणि त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेली आहे. द रेगुर सॉइल कंटेन्स ॲल्युमिनियम अँड आयर्न ऑन सफिशियंट लेवल. Laterite soil is found in moist climate. Red soil is found in Bhandara district. Red soil contains less amount of organic matter. तर मित्रांनो याचं उत्तर 4 येते. ऑप्शन 4 ऑल ऑफ द वर करेक्ट. द सॉइल्स ऑफ महाराष्ट्र आर रेसिड्युअल डिराइव्ड फ्रॉम इग्नियस बसॉल्ट. म्हणजे जसं की आपण सगळ्याला माहिती आहे की डेक्कन प्लॅट्यू हा इग्नियस रॉकपासून बनलेला आहे, म्हणजे लावा, आणि त्याच्यापासूनच महाराष्ट्रातील सॉईल पण फॉर्म झालेले आहेत. The soil in river basin of Godavari, Bhima, Krishna and Tapi have deep layer of fertile black basalt soil which is rich in humus. This soil is best suited for cotton 96%. That's why it is also called black cotton soil. म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल कुठे कुठे सापडते बघा, गोदावरी रिव्हर बेसिन, भीमा रिव्हर बेसिन, कृष्णा रिव्हर बेसिन आणि तापी रिव्हर बेसिन. The semi-dry plateau of Deccan has medium layer of black regular soil which is clayey and moisture retentive, rich in iron and aluminum but poor in nitrogen and organic matter. तसंच लेटराईट सॉईल होतं. लेटराईट सॉईलमध्ये काय असते, युनिक कलर असते, पुअर फर्टिलिटी असते, हाय क्ले कंटेंट असते आणि लोअर कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असते. इट प्रोजेस अ ग्रेट अमाऊंट ऑफ आयर्न अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. इट फॉर्म्स इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन्स वेअर क्लायमेट इज ह्युमिड. आता रेड सॉईल बघा, रेड सॉईल कुठे सापडते तर नॉर्थ कोकण, म्हणजे जो ठाणे पालघरचा भाग आहे तिथे. ईस्टर्न विदर्भ लाईक भंडारा, गोंदिया, गडचिरोली रेडिश सॉईल आहे तिथं. रेड सॉईल जी आहे ती पुअर इन लाईम असते, मॅग्नेशिया असते, फॉस्फेट असते, नायट्रोजन अँड ह्युमस असते. पण रेड सॉईल इज रिच इन पोटॅश अँड पोटॅशियम. तर हे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लॅटराईट सॉईल, रेड सॉईल आणि ब्लॅक कॉटन सॉईलबद्दल लक्षात ठेवायचे आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आहे, एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. पहिलं स्टेटमेंट आहे, मेजॉरिटी ऑफ द कोल्ड फील्ड्स फाउंड इन इंडिया आर टू द ईस्ट ऑफ 78 ईस्ट लॉंगिट्यूड. लॉंगिट्यूड म्हणजे उभीवाली लाईन. आणि स्टेटमेंट बी आहे, द स्टेट्स ऑफ ओरिसा, छत्तीसगड अँड झारखंड कॉन्स्टिट्यूट मोर दॅन 50% ऑफ द टोटल प्रोडक्शन ऑफ इंडिया. तर मित्रांनो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता ते कसे आहेत तर ते पाहूयात. तर मित्रांनो तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता, ही जी लाईन आहे पिंक कलरची, तर ही आहे 78 डिग्री लॅटिट्यूड. आणि आज तुम्हाला जसं माहीत आहे की मोस्ट ऑफ द कोल जो भारतामध्ये आढळतो तो एक या रिजनमध्ये आढळतो. महाराष्ट्रामध्ये पण नागपूर म्हणा, चंद्रपूर म्हणा, तर या रिजनमध्येच आढळतो, म्हणजे या लाईनच्या ईस्टला सापडतो. म्हणून पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. आणि बघा आता, झारखंड हॅज द फर्स्ट रँक इन कोल रिझर्व्स अँड इट्स प्रोडक्शन. मोस्ट ऑफ द कोल फील्ड्स आर लोकेटेड इन अ नॅरो बेल्ट रनिंग इन द ईस्ट वेस्ट डायरेक्शन अलॉंग 24 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड. द मेन कोल मायनिंग सेंटर्स ऑफ द स्टेट्स आर औरंगा, बोकारो, धनबाद, झरिया, गिरीध, कारणपूर, रामगढ़. तसंच ओडिशा आणि छत्तीसगडचे बी काही इम्पॉर्टंट डिस्ट्रिक्ट्स आहेत जिथे की कोल माइन्स आहेत ते दिलेले आहेत. सुंदरगड, ढेंकलाल, संबलपूर. आणि छत्तीसगडमध्ये 17% ऑफ टोटल कोल रिझर्व आहे भारतातला. आणि स्टेट हॅज द फर्स्ट रँक इन प्रोडक्शन ऑफ कोल. तर एक लक्षात ठेवा, छत्तीसगड कोल प्रोडक्शनमध्ये नंबर 1ला आहे आणि झारखंड कोल रिझर्वमध्ये नंबर 1ला आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि हे तिन्ही मिळून भारताचे 50%पेक्षा जास्त कोल प्रोडक्शन करतात. तर यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतात. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. द विंड्स ब्लोविंग फ्रॉम सबट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट टुवर्ड द इक्वेटोरियल लो प्रेशर एरिया आर नोन ॲज. तर मित्रांनो याचं ट्रेड विंड्स उत्तर येते. आता ते कसे येते ते आपण पाहूयात. तर मित्रांनो तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स सांगणार आहे मी आता.
समजा ही आपली पृथ्वी आहे आणि हा इक्वेटर आहे. तर इक्वेटरला हमेशा लो प्रेशर बेल्ट असते. कोणतं असते? लो प्रेशर बेल्ट. तसंच हा जो पोल आहे आणि हा जो पोल आहे इथे असते हाय प्रेशर बेल्ट. हाय प्रेशर बेल्ट. आता एक अशी लाईन असते इथे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि खाली असते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तर याला ट्रॉपिक म्हटलं जातं. म्हणजे हा जो रिजन आहे ना 23.5 म्हणजे हाफ वाला वरचा नॉर्थ आणि 23 साऊथवाला, तर याला ट्रॉपिक म्हटलं जातं. त्यानंतरचा जो रिजन आहे हे वाला बघा, हे असते 66 वाला, 66.5 वाला. सेम 66.5 वाला हा साऊथला राहील, हा नॉर्थला राहील. तर हा जो रिजन इथपासून इथपर्यंत आहे आणि हा जो रिजन इथपासून इथपर्यंत आहे याला म्हटलं जातं सब ट्रॉपिक्स किंवा टेम्परेट रिजन. कोणता? सब ट्रॉपिक किंवा टेम्परेट रिजन. नंतर पोलपाशी असते पोलार आणि पोलपासून थोडं खाली आलं की सब पोलार येते. तसंच पोलपाशी येणार पोलार आणि पोलपासून थोडं दूर आलं की सब पोलार येणार. तर या पद्धतीने आता तुम्ही इकडचे डायग्राममध्ये बघा. हे बघा, पोलवरती असते हाय प्रेशर बेल्ट, नंतर सब पोलारवरती लो येणार. तसंच इथून परत पुढे गेलं की ट्रॉपिकल हाय येणार, म्हणजे सब ट्रॉपिकल हाय प्रेशर येणार आणि नंतर पुढे डायरेक्ट इक्वेटोरियल आणि इक्वेटोरियल असते लो प्रेशर. तसंच आता तुम्ही जसं इक्वेटरपासून लांब जाणार तसं पहिलं हाय येणार, मग परत एक लो येणार आणि परत हाय येणार. म्हणजे एक हाय झालं की एक लो येणार आणि एक लो झालं की एक हाय येणार, ही सायकल बनते. तर तुम्ही आता लक्षात ठेवू शकता की तरी वारे कसे वाहतात बघा. या डायरेक्शनने वाहतात साऊथ हेमिस्फिअरमध्ये आणि नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये या डायरेक्शनने वाहतात आणि यांनी आपण ट्रेड विंड्स म्हणतो. तर ट्रेड विंड्स का म्हणायचं की जेव्हा ॲन्शियंट टाईम होता, मिडिवल टाईम होता, तेव्हा जी प्रवासी किंवा व्यापारी जे आपले बोट घेऊन यायचे त्यावेळेस तर काही इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल बोट तर नव्हत्या ना, त्यामुळे ते स्वतः ती नाव चालवायचे. तर ते या विंडच्या सहाय्याने ट्रॅव्हल करायचे, म्हणून त्याने ट्रेड विंड्स असं म्हटलं जातं. नंतर जे सब ट्रॉपिकल हाय टू सब पोलर रिजनमध्ये आहे त्याला आपण वेस्टर्लीज म्हणतो, कारण ते वेस्ट डायरेक्शनमध्ये मूव्ह करतात. तर एक लक्षात ठेवा, ट्रेड विंड्स ज्या आहेत त्या ईस्टर्लीज आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण त्याला ईस्टर्लीज बी म्हणू शकतो आणि ट्रेड विंड्स पण म्हणू शकतो. तर या पद्धतीने ट्रेड विंड्स हे या क्वेश्चनचं एकदम करेक्ट उत्तर आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट हॅपन इन महाराष्ट्र ड्यू टू फ्रॅगमेंटेशन ऑफ ॲग्रिकल्चरल लँड, फार्मर इज नॉट एबल टू प्रोड्यूस फूड ग्रेन्स सफिशियंट फॉर हिज फॅमिली. हे बरोबर आहे. म्हणजे समजा आधी मोठा जमिनीचा एक तुकडा होता, पण त्याचं फ्रॅगमेंटेशन झालं, मग असे त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. प्रत्येक शेतकऱ्याला आता एवढी एवढी जमीन वाटायला लागली. जर जमीनच कमी असेल तर तो उत्पादन पण कमीच घेणार, म्हणजे फ्रॅगमेंट झाल्यामुळं. फ्रॅगमेंटेशनला मराठीमध्ये तुकडीकरण म्हटलेलं आहे त्यांनी. देर आर ऑब्स्टॅकल टू सप्लाय वॉटर टू ॲग्रिकल्चरल लँड. समजा आधी ही जो टोटल लँड एरिया होता फार्मचा आणि इथे एक वेल होती. मग आता जेव्हा ही लँड पण डिवाईड झाली तेव्हा वेलचा हिस्सा पण डिवाईड होते आणि मग इथून या टोकाला जर वॉटर सप्लाय करायचं असेल, अजून दुसरीकडून कुठून आणायचं असेल तर हा वॉटर सप्लाय करायला ऑब्स्टॅकल येणारच आहे. द यूज ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चर टूल्स इज अनइकॉनॉमिकल. आता एवढ्याशा छोट्या तुकड्यासाठी ते जो फार्मर असेल, त्याचा ओनर असेल, त्याला एखादं ट्रॅक्टर घेणं किंवा अजून वेगवेगळी शेतीचे अवजार घेणं परवडणार नाही मॉडर्नवाले. टू पे इंडिव्हिज्युअल अटेन्शन ऑन ॲग्रिकल्चर इज अनइकॉनॉमिकल. म्हणजे याच्यामुळे काय होते की असे जर जनरल क्वेश्चन आला तर याचं टोटल 4ही मार्क करेक्ट करून यायचे आणि मोस्ट ऑफ द टाईम बरोबरच येतात. आणि ABCD हे तो उत्तर बरोबर आहे. याच्याबद्दल इथं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकता. याच्यामध्ये नवीन असं काही नाही आहे. तर पुढचा प्रश्न आहे, द ओशन फ्लोअर्स आर डिवायडेड इन टू द फॉलोइंग मेजर डिव्हिजन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर हे सर्व ओशन फ्लोअरवरती सापडणारे फीचर्स आहे, पण याच्यापैकी मेजर डिव्हिजन कोणकोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. तर A आहे कॉन्टिनेंटल शेल्फ, B आहे कॉन्टिनेंटल स्लोप, C आहे कॉन्टिनेंटल रिज अँड हिल्स, D आहे शॅलो डीप सी प्लॅटू, E आहे डीप सी प्लेन, F आहे ओशनिक डिप्स. तर मित्रांनो A, B, E आणि ओशनिक डिप्स किंवा याला आपण ट्रेंचेस असंही म्हणतो. काय म्हणतो? ट्रेंचेस. त्याच्यामुळे ABEF ऑप्शन 2 हे याचं उत्तर येते.
इथे चारीबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि पृथ्वीवरती सर्वात डीप जर कोणता पॉईंट असेल तर तो आहे मरियाना ट्रेंच, आणि तो सापडते पॅसिफिक ओशनमध्ये. तर आता तुम्हाला परत एकदा धारवार रॉक सिस्टम आणि तो त्याचा एरिया आहे, जो मॅच द फॉलोइंग विचारलेला आहे. चॅम्पियन सिरीज, आत्ताच तुम्हाला काय 2-3 क्वेश्चन आधी सांगितलं होते की चॅम्पियन सिरीजमध्ये आपल्याला गोल्ड माईन आहे. कोणती गोल्ड माईन आहे? कोलार, KGF वाली कोलार गोल्ड माईन चॅम्पियन सिरीज म्हणून एचं 3 एकच याच्यामध्ये आहे आणि डायरेक्ट उत्तर सापडलेलं आहे आपल्याला. त्यामुळे चिल्पीचं 4 बालाघाट आणि जबलपूरमध्ये सापडते. रियालो 2 आहे, म्हणजे दिल्ली आणि अलवारमध्ये सापडते. आयन ओर सिरीज सिंगभूम आणि बोनाईमध्ये सापडते. अशा पद्धतीने म्हणजे एक जर तुम्हाला माहीत असेल ना तर तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता मॅच द फॉलोइंगमध्ये. तर याच्याबद्दलचे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्या. हे बघा, सोसर सिरीज महाराष्ट्रामध्ये आहे, नागपूर भंडारा रिजनमध्ये. हे एक लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड राईट सिक्वेन्स ऑफ तहसील फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इन नंदुरबार डिस्ट्रिक्ट. म्हणजे नंदुरबार डिस्ट्रिक्टचे काही तालुक्याची नावं दिलेली आहेत, त्यांनी नॉर्थ टू साऊथ अरेंज करायचं आहे. आणि याचं उत्तर धाडगाव, तालोडा आणि नंदुरबार. तर मित्रांनो, असे क्वेश्चन शक्यतो सॉल्व्ह होणार नाहीत, पण हा क्वेश्चन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात नॉर्थचा जो तालुका आहे तो जर तुम्हाला माहीत असेल तो धाडगाव येते, आणि तो जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही याचं उत्तर डायरेक्ट काढू शकता. म्हणजे तुम्हाला नॉर्थ, सर्वात नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट या डायरेक्शनमधले तालुके तरी तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथे बघू शकता की हे अक्राणी तालुका आहे. अक्राणी तालुक्याला धाडगाव तालुका असे म्हणतात. नंतर तलोडा आहे आणि नंदुरबार आहे. नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शनमध्ये त्यांनी नावं विचारलेली आहेत. तर आता पुढचा क्वेश्चन आहे. इफ द टाईम इन इंडिया इज 12 noon, म्हणजे दुपारचे 12 वाजलेले आहेत. व्हॉट वुड बी द टाईम सायमल्टेनियसली ॲट द ग्रीनविच मेरिडियन अँड द इंटरनॅशनल डेट लाईन रेस्पेक्टिव्हली. तर मित्रांनो, ग्रीनविच मेरिडियन टाईम समजा इथे आहे, ती असते 0 डिग्री, आणि इंडिया या साईडला येते, ईस्ट साईडला. आणि इंडिया हा ग्रीनविच मेरिटाईमपेक्षा 5.30 आवर्स म्हणजे 5.5 आवर्सनं पुढे आहे. तर त्यांना काय म्हटलं आहे की इफ द टाईम इन इंडिया इज 12 noon, तर इंडियामध्ये 12 वाजलेले आहेत दुपारचे. तर आपण एवढा टाईम मायनस केला, म्हणजे 12मधून 5.5 मायनस केले, तर ग्रीनविच मेरिडियन जी आहे तिथे काय टाईम असेल तर 12मधून 5.5 जर मायनस कराल तर 6.30 येते, म्हणजे मॉर्निंगचे. तर अशाच पद्धतीने तर मॉर्निंगचे 6:30 कुठे कुठे आहे? इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि दुसरं काय विचारलेलं आहे आपल्याला? इंटरनॅशनल डेट लाईन. तर मित्रांनो, इंटरनॅशनल डेट लाईन ही एक्झॅक्ट ऑपोजिट असते ग्रीनविच मेरिडियन टाईमच्या. म्हणजे इथं मॉर्निंग असेल तर डायरेक्ट 12 घंटेनंतर गॅप असते, म्हणजे तिथं इव्हनिंगचे 5:30 असणार, 6:30 असणार, 5:30 नाही. मॉर्निंगचे 6:30 नंतर डायरेक्ट 12 घंटेने तुम्ही पाहणार पुढं तर इव्हनिंगचे 6:30 वाजलेले असणार. तर यामुळे ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तुम्ही इथे पाहू शकता की ही आहे ग्रीनविच मेरिडियन लाईन, आणि ही बघा, ही रँडम जी अशी आहे, स्ट्रेट नाही आहे, ही अशी लाईन आहे. हिला म्हणतो आपण इंटरनॅशनल डेट लाईन. म्हणजे या लाईनच्या तुम्ही इकडं गेला आणि इकडे गेला की डेट चेंज होते, म्हणून याला आपण इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हणतो. आणि इथे इंडिया आहे जो की 5 hours 30 minutes पुढं आहे. कशाच्या? ग्रीनविच मेरिडियनच्या. हे पुढे आहेत आणि इकडचे जे कंट्रीज आहेत ते मागे आहेत. आणि ही लाईन जी आहे 0 hour, आणि ही इंटरनॅशनल डेट लाईन तिथं 12 hourचा गॅप आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणून जर इथे सकाळचे 6 वाजले असतील तर इथे संध्याकाळचे 6 वाजणार. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच सिच्युएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर मान्सून विंड्स इन इंडिया. तर मित्रांनो, हा क्वेश्चन MPSC कंबाईन ग्रुप C 2018चा क्वेश्चन आहे, जशाच तसा विचारलेला राज्यसेवेमध्ये. तर तुम्ही लक्षात देऊ शकता. एक ए आहे एक्सटेन्सिव्ह लँड एरिया, बी आहे सी लाईज ऑन 3 sides ऑफ इंडिया, आणि सी आहे एक्झिस्टन्स ऑफ जेट स्ट्रीम इन 30 degree to 40 degree लॅटिट्यूड. तर याचं तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. तुम्ही इथं पाहू शकता की रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर मान्सून विंड्स इन इंडिया आर फॉलोइंग. इन्क्रीजिंग हिटिंग ऑफ तिबेटियन प्लॅटो ड्युरिंग समर मंथ, बरोबर. व्हास्ट लँड एरिया, परमनंट हाय प्रेशर सेल इन साऊथ इंडियन ओशन, सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम, ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीम म्हणजे आफ्रिकन इस्टर्ली जेट स्ट्रीम,
तर मित्रांनो, आता हे तुम्हाला मी समजून नाही सांगणार की हे काय असते. याच्यासाठी आपण एक सेपरेट इंडियन मान्सूनवरती एक लेक्चर घेऊयात आणि मी तिथं तुम्हाला 15 ते 20 मिनटामध्ये सांगून देईन की भारतामध्ये मान्सून कशाप्रकारे येतो, काय येतो आणि परत परतीचा पाऊस जो रिटर्निंग मान्सून असतो ना, तो पण आपण डिस्कस करूयात. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट रिगार्डिंग चिनूक विंड्स. तर मित्रांनो, तुम्हाला कालच्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की वेगवेगळे लोकल विंड्स जे आहेत त्यांची नावं सांगितली होती, ते कुठे सापडतात ते पण सांगितलं होतं. तर तुम्ही आता स्टेटमेंट पाहूयात. दीज विंड्स ब्लो ऑन रॉकी माउंटेन, अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. दीज आर लोकल विंड्स आहे. दीज विंड्स क्लाइंब एल्प्स माउंटेन फ्रॉम इट्स साऊथ साईड. दीज विंड्स ब्लो इन राईन व्हॅली. तर मित्रांनो बघा, तर इथं रॉकी माउंटेन बरोबर असेल तर मग एल्प्स माउंटेन कसं असू शकते, म्हणून हे रॉंग आहे. आणि राईन रिव्हर ही युरोपमध्ये आहे आणि एल्प्स माउंटेनसुद्धा युरोपमध्ये आहे. त्यामुळे आणि चिनूक विंड्स हे USA कॅनडामध्ये सापडतात, म्हणजे नॉर्थ अमेरिकामध्ये सापडतात. त्यामुळे ए आणि बी बरोबर आहे आणि आपल्याला फक्त इनकरेक्ट विचारलेलं आहे, म्हणून याचं उत्तर C आणि D ऑप्शन 4 येत आहे. इथं बघा, हे बघा चिनूक विंड्स इथे आहेत आणि इथेच असं रॉकी माउंटेनसुद्धा आहे. एल्प्स इथे येते. तर तुम्ही आता हे वाचून घेऊ शकता. तर मी स्क्रीनला क्लिअर करून घेतो आणि तुम्ही लक्षात ठेवा की कोणतं लोकल विंड कोणत्या एरियामध्ये सापडते. तर हे पॅम्पेरो जे आहे तो अर्जेंटिनामध्ये सापडते. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसीज वॉज डिक्लेअर एक्सटिंक्ट इन इंडिया लॉंग बॅक 1952. हा याचं आशियन चिता उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण सर्व स्पेसीज लक्षात नाही ठेवू शकत, पण ज्या स्पेसीज भारतातून एक्सटिंक्ट झालेल्या आहेत त्यांना आपण 100% लक्षात ठेवू शकतो. 4 ते 5 स्पेसीज आहेत. तुम्हाला कालच्याच जो लेक्चर घेतलो त्याच्यामध्ये सर्व एक्सटिंक्ट स्पेसीजची लिस्ट दिलेली आहे. जसं की पिंक हेडेड डक आहे, आशियन चिता आहे, यांची नावं तिथे दिलेली आहेत. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. द करेक्ट आन्सर इज चिता. चिता वॉज डिक्लेअर्ड एक्सटिंक्ट इन इंडिया इन 1952. इट इज द ओनली ॲनिमल इन रेकॉर्डेड हिस्ट्री टू हॅव बिकम एक्सटिंक्ट फ्रॉम इंडिया ड्यू टू अननॅचरल कॉजेस. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन कॅन हॅपन ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे हॅबिटॅट म्हणजे असं प्लेस जिथं कोणतंही प्राणी म्हणा, वनस्पती म्हणा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा, म्हणजे लिव्हिंग थिंग असेल ते राहतात. त्याला आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्शन म्हणजे हॅबिटॅट म्हणतो. आणि जर ते जर नष्ट होत असेल तर त्याला आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्शन म्हणतो. तर आता हॅबिटॅट डिस्ट्रक्शनची काय काय कारणे आहेत. तर डिफॉरेस्टेशन बरोबर आहे. रिक्लेमेशन ऑफ मार्श, म्हणजे मार्श म्हणजे दलदलीचे जे प्रदेश आहेत, आपण त्याला वेटलँड्स म्हणतो. त्याला जर रिक्लेमेशन म्हणजे त्याला भरून आपण घरे बांधतो, शेती करतो, अशा पद्धतीनं रिक्लेमेशन ऑफ मार्श लँड्स आहे. चेंज ऑफ लँड यूज पॅटर्न, समजा एक आहे तुम्ही जमीन जी आहे ती शेतीसाठी वापरतात, पण कालांतराने तिथे अर्बनायझेशन झालं, मोठमोठ्या सिटी बनल्या, म्हणजे चेंज ऑफ लँड यूजचा पॅटर्न आहे तो बी त्याच्यामुळे कारणीभूत होते. आणि सबसिस्टन्स फार्मिंग, याला उदरनिर्वाह शेती म्हणतात. म्हणजे मला जेवढं लागते तेवढंच पिकवलं, अशा पद्धतीची जी फार्मिंग आहे त्याला सबसिस्टन्स फार्मिंग म्हणतात. याच्यामध्ये नवीन टाईपचे फर्टिलायझर्स नाही वापरले जातात, म्हणजे मॉडर्न फर्टिलायझर्स नाही, मॉडर्न टूल्स नाही, मॉडर्न मेथड नाही, सगळं पारंपरिक पद्धतीनं, म्हणजे ॲन्शियंट टाईममध्ये त्या टाईमने. तर म्हणून ABC याचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर इथे त्याचे पूर्ण डिटेल दिलेलं आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. बघा, रिक्लेमेशन ऑफ मार्श हे जर तुम्हाला समोर आलं असेल तर लक्ष द्या. स्वॅम्प्स अँड मार्शेस आर एक्झाम्पल्स ऑफ एरियाज ऑफ wetland. Wetlands are land areas of soil that are covered with water. Some wetlands form based on season while others are permanent fixtures in given area. Wetlands have their own ecosystem that is unique and extremely diverse. तर रिक्लेमेशन म्हणजे याच्यामध्ये कचरा टाकायचा, माती टाकायची, कन्स्ट्रक्शनचं रबल आहे किंवा वेस्ट आहे ते टाकायचं, ते टाकून तर ते भरून येते. भरून आल्यानंतर तिथेच आपण घर बांधतो आणि त्याच्यामुळे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होऊन जाते कोणाची, वेटलँड इकोसिस्टममध्ये जे ॲनिमल किंवा बर्ड्स राहतात त्यांची. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. एका कॉलममध्ये नॅशनल पार्क आणि दुसऱ्या कॉलममध्ये कोणत्या राज्यामध्ये ते आढळतात तर ते दिलेलं आहे. तर नरमदफा नसून हे नामदफा आहे. तर नामदफा हे अरुणाचल प्रदेशमध्ये आढळते. भगवान महावीर गोवा, सिम्पलीपळ ओडिशा आणि दुधवा उत्तराखंडमध्ये आढळते. तर याचं उत्तर डीचं 2 इथे आहे आणि बीचं 1 4 ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर आहे.
तर इथे तुम्हाला त्याचं पूर्ण मॅच द फॉलोइंगमध्ये दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, दुधवा UP आणि उत्तराखंडच्या बॉर्डरवरती आहे, त्यामुळे ते दोन्ही याच्यामध्ये येऊन जाते. तर आता हा क्वेश्चनला तुम्हाला काही माहिती नसेल तरीही तुम्ही कशा पद्धतीने अटेम्प्ट करता मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. तर एक लक्षात ठेवा, पहिल्या कॉलममध्ये नॉईज लेवल दिलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटीचा काय इफेक्ट होते तो दिलेला आहे. तर लक्षात ठेवा, 100 dB, 40 dB, 70 dB, dB म्हणजे डेसिबल, आणि 90 dB. तर सर्वात वर्स्टवाला 100 dB राहणार आहे आणि सर्वात कमी इफेक्ट पडणारा 40 dBचा राहणार आहे. आता तुम्ही ऑप्शन म्हणजे कॉलम 2मध्ये बघा, एक मध्ये आहे स्लीप इंटरफरन्स म्हणजे झोपेला अडथळा, लॉस ऑफ वर्किंग एफिशियन्सी म्हणजे काम करायची जी क्षमता आहे ती कमी होणे, परमनंट लॉस ऑफ हिअरिंग. 3मध्ये आहे स्पीच इंटरफरन्स म्हणजे बोलण्यामध्ये अडथळा येणे. तर सर्वात वर्स्ट कोणती आहे तर परमनंट लॉस ऑफ हिअरिंग म्हणजे बहिरेपणा येणं. सर्वात वर्स्ट कधी होईल, सर्वात जास्त नॉईज लेवल असेल तेव्हा, म्हणजे एज 3 100% यायला पाहिजे. एज 3 कुठे आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर आता एज 3 झालं. आता सर्वात कमी म्हणजे बघा 40 dB सर्वात कमी आहे. सर्वात कमी जो आहे तो मग त्याच्यामध्ये कोणता असे राहिलेलं 3पैकी, लॉस ऑफ वर्किंग एफिशियन्सी नाही, स्पीच इंटरफरन्स नाही, स्लीप. म्हणजे सर्वात कमी आवाज असताना सुद्धा तुमचं काय इम्पॅक्ट होऊ शकते तर झोप इम्पॅक्ट होऊ शकते. म्हणून बीचं एक दोन्हीमध्ये बी येतं आहे. आता राहिलं 70 आणि 90. आता 70 आणि 90 हे दोन्ही वर्स्ट राहणार आहेत 40पेक्षा. त्याच्यामुळे स्लीप. आता राहिलं लॉस ऑफ वर्किंग एफिशियन्सी आणि स्पीच इंटरफरन्स. तर एक वेळेस तुम्ही जे 70ला आपण 40 देऊ आणि 90ले लॉस ऑफ वर्किंग एफिशियन्सी देऊ. तर असं कशामुळे दिलं आपण ते बघा की 90 म्हणजे तुम्ही वर्कच नाही करू शकत, याचा अर्थ म्हणजे भरपूर जास्त नॉईज आहे. पण जर बोलण्यासाठी थोडंफार कमी असलं तरी चालून जाते, पण वर्क करण्यासाठी खूपच जास्त जर नॉईज असेल तर तुम्ही वर्क करण्यामध्ये डिस्टर्ब होणार. म्हणून अशा पद्धतीने आपण डीला 2 दिलेला आहे. डीला 2 म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं अगदी उत्तर बरोबर आहे. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पहिल्या कॉलममध्ये फौना म्हणजे प्राणी जाती दिलेल्या आहेत आणि सेकंड कॉलममध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते दिलेलं आहे. तर पहिल्या कॉलममध्ये आहे स्नेक्स, फ्रॉग्स आणि अर्थवर्म. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे कंझ्युम इन्सेक्ट्स, क्रॉप पॉलिनेटर, सॉईल फर्टिलिटी आणि प्रोटेक्ट डॅमेज फ्रॉम रोडंट्स. तर प्रोटेक्ट डॅमेज फ्रॉम रोडंट्स म्हणजे साप हे उंदरांपासून संरक्षण, रोडंट्स म्हणजे उंदीर म्हटलेलं आहे त्यांनी. अर्थवर्म जसं की आपल्याला माहिती आहे की जमिनीची सुपीकता वाढवते. फ्रॉग्स काय करतात, इन्सेक्ट्सला खातात. इन्सेक्ट्स काय करतात, क्रॉप पॉलिनेटर करतात. तर अशा पद्धतीनं एचं 2 आणि बीचं 4, सीचं 1 म्हणजे ऑप्शन 1 याचं अगदी बरोबर उत्तर आहे. आणि अशा पद्धतीने आपण आज एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी राज्यसेवा 2020मध्ये विचारलेल्या प्रश्नांचं क्विक विश्लेषण केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर तुमची काही कमेंट असेल किंवा काही फीडबॅक असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात. धन्यवाद.